मी चुकून इतिहासातील सर्वात क्रूर सिरियल किलर्सपैकी एकाला लिफ्ट दिली होती. 1969 सालची गोष्ट आहे. मी एक घरून पळालेली किशोरवयीन मुलगी होते आणि मॉन्टानामध्ये सुरू असलेल्या बर्फाच्या वादळातून गाडी चालवत होते. तेव्हा मला एक माणूस दिसला, ज्याने आपल्या हातात एक लहान मुलगा घेतला होता आणि तो लिफ्ट मागत होता. त्या लहान मुलाला थंडीने गोठून जाईल या विचाराने मी त्यांना गाडीत घेतले. तो माणूस खूप विचित्र होता. तो ॲरिझोनामध्ये स्वस्त बोट्स खरेदी करण्याबद्दल वेड्यासारखा बडबडू लागला. पण तो लहान मुलगा भीतीदायक पद्धतीने शांत होता. तो फक्त जमिनीकडे पाहत होता आणि त्याने एकदाही त्या माणसाकडे मदतीसाठी किंवा आधारासाठी पाहिले नाही. थोड्या अंतरावर गेल्यावर त्या माणसाने एका गॅस स्टेशनवर उतरण्याची विनंती केली आणि तो तिथून गायब झाला. 20 वर्षांनंतर मला गुन्ह्यांच्या खऱ्या कथा वाचण्याची आवड झाली. मी आय नोवत हायवेवरील सिरियल किलर्स आणि बेपत्ता मुलांबद्दल गुगलवर शोधायला सुरुवात केले आणि अचानक एक फोटो समोर आला आणि माझे हृदय धडधडू लागले. तेच कुरळे केस, त्याच्या ओठांवर आणि हनुवटीवर तेच व्रण. तो जोसेफ डंकन तिसरा होता. मी त्यांना लिफ्ट देण्याच्या 2 दिवस आधीच त्या भागात एक लहान मुलगा बेपत्ता झाला होता. मी लगेच FBI शी संपर्क साधला आणि त्यांना अशी एक माहिती दिली जी त्यांनी अजून जाहीर केली नव्हती. मी त्या राक्षसाला एक पत्र देखील लिहिले. त्याने उत्तर दिले, ज्यात त्याने तो स्वतः असल्याचे नाकारले आणि अनोळखी व्यक्तीला लिफ्ट दिल्याबद्दल मला धाडसी म्हटले. पण सर्वात भयानक गोष्ट काय होती? माझ्या गाडीत असलेल्या माझ्या 2 मैत्रिणींना आठवत आहे की तो माणूस अचानक मागे वळून त्यांच्याकडे बघून विचारत होता, "तुम्हाला या सगळ्या बकवासावर विश्वास तर बसत नाहीये ना?